तुम्हाला माहिती आहे का, तिळी संक्रांतीच्या दिवशी दान करतात म्हणे तिळाचं आणि गुळाचं, चांगलं असतं शिवपुराणमध्ये सांगतात. तर आपण बनवूया, सिक्रेट आहे बरं का. तर आपण बनवूया गुपित दान बनवतात. तर हे बघा, हे लाडूमध्ये $5 $1 जे असेल तुमच्याकडे ते तुम्ही टाकून आणि लाडू बांधायचा आणि गणपतीच्या मंदिरात नाही तर कुठल्या पण एका मंदिरामध्ये ठेवून यायचा. तर हे मी ना शिवपुराणमध्ये ऐकलेलं होतं. तर बघूया, हा लाडू बांधून मी आता एका मंदिरामध्ये जाणार आहे. बघा. नमस्कार, जय सद्गुरू. मकर संक्रांतीने बटासवी शुभेच्छा बर का. तर चला, आज आपण तिळीचे आणि शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे. तर चला दाखवते, रेसिपीला सुरुवात करते. चला, आपण इथं कढई घेतली. आता कढईमध्ये तिळी छान अशी भाजून घ्यायची, तडतड तडतड आवाज येईपर्यंत. आणि तिळी गार व्हायला ठेवली. आता इथं मी आता पाक बनवून घेणार आहे. गूळ आणि तिळीच्या हिशोबाने पाक बनवून घेते. तर शेंगदाणे इथे मी आता मिक्सरमध्ये दळून घेते, थोडेसे आगर मगर. आणि इथं तिळी सुद्धा मी दळून घेतलेली आहे. आणि इथं आपला पाक बघितला मी झाला का असं. तर पाक झालेला आहे. गॅस बंद केला आणि आपण इथं पाक आता वतून देणार आहे. आणि ओतल्यावर आपण छान असं मिक्स करून घ्यायचं. गरम असतो पाक. आणि पाण्याचा हात लावून छोटे छोटे मस्त लाडू बनवून घ्यायचे. कसे वाटले लाडू सांगा बरं का नक्की. बाय बाय मंडळी, चला.